श्री स्वामी समर्थ। आज पुन्हा एकदा मला आपणा सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे। एवढी वर्ष, साधारण 8 ते 9 वर्ष मी या क्षणाची वाट पाहत होते, पण कौटुंबिक क्लेशामुळे, कधी परिस्थितीमुळे, आर्थिक अडचणींमुळे या सुखापासून मी नेहमी वंचित होते। पण गुरुदेव दत्तांची, स्वामींची कृपा आम्हावर झाली आणि माझ्या संसार वेलीवर पुत्ररूपी फूल उमलून आलं। आम्हा पती पत्नीसोबतच आमचा पूर्ण परिवार खूप आनंदी आहे। कधी कधी मला वाटायचं की मी उगाच मुलाची आशा करते, देवाने एक मुलगी दिली आहे, मग आणखी कशाला हवी आहे। पण पुन्हा विचारायचे, आपल्यानंतर आपल्या लेकीला हक्काचं, प्रेम करणारं, आपलं म्हणणारं कोणीतरी हवं ना। खरं तर रुचा म्हणजे माझी मुलगी आता 12 वर्षाची झाली आहे। दरम्यानच्या काळात बऱ्याचदा मुलाची इच्छा असूनही ती पूर्ण होत नव्हती। प्रयत्न करूनही, काही मेडिकल इश्यू नसतानाही अडचणी येत होत्या। पण स्वामींकडे मी मनातील हुरहुर व्यक्त केली, जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला। कधी नामस्मरण तर कधी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण, यातून मला ऊर्जा मिळत होती। कौटुंबिक क्लेश स्वामी कृपेने संपुष्टात आले आणि काही दिवसातच मी घरच्या मंडळींना आनंदाची बातमी देखील दिली। स्वामींच्या कृपाप्रसादामुळेच मला पुत्रप्राप्ती झाली। दरम्यानच्या काळात मुलगा असेल की मुलगी या विचाराने मन कासावीस व्हायचं, तर मग स्वामींवर भरोसा ठेवून मी सर्व विसरून जायचे, कारण आधी मुलगी आहे म्हणून मुलाची आस होती। आजही तो दिवस आठवून अंगावर शहारे येतात। तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही। म्हणतात ना, देवाला भक्ताच्या मनातील प्रत्येक विचार देखील कळतो, त्याप्रमाणे स्वामींना माझ्या मनातील विचार कळत होते। त्यांच्याच आशीर्वादाने मला मुलाचं सुख लाभलं आणि माझं कुटुंब परिपूर्ण झालं। स्वामींचा कृपा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठी आणि आपणा सर्वांपाठी राहावा, अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करते। आपलाही संसार फुलावा, बहरावा। आपल्याही इच्छा आपण स्वामींपुढे मांडा, स्वामी नक्कीच कृपेचा वर्षाव करतील, अशी मला आशा आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा, त्यांनाही स्वामींची कृपा आशीर्वाद लाभोत।